सर, ह्या सगळ्यामध्ये आणखी एक नाव प्रकर्षाने समोर येत होतं, ते म्हणजे नाना काटे यांचं. नाना काटेंना नाना काटेंना एकूणच ही उमेदवारी मिळावी अशी शहरातील बहुतांश कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण मग त्यांच्यावरही याच्यामध्ये अन्याय झाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं म्हणता येईल? अन्याय झाला म्हणण्यापेक्षा नाना काटे ती संधी कॅरी करण्यासाठी कमी पडले असं म्हणावं लागेल. कारण नाना काटे खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे हाताच्या बोटावर मोजता येतील असे मोजके सहकारी पिंपरी चिंचवडमधून अजितदादांसोबत राहिले, त्यामध्ये नाना काटे सगळ्यात आघाडीवर होते. अगदी. नाना काटे असं व्यक्तिमत्व आहे की जे अजित पवारांचा पिंपरी चिंचवड दौरा असेल तर ते त्याच्या गाडीमध्ये दिसतात, आणि पार्थ पवारांचा पिंपरी चिंचवड दौरा ज्या वेळेला होतो त्यावेळेला सुद्धा नाना काटे दिसतात. म्हणजे दोन पिढ्यांमधलं किंवा दोन नेत्यांमध्ये जर यशस्वी समन्वय कोणाचा असेल पिंपरी चिंचवडमध्ये तर तो नाना काटेंचा आहे. नाना काटेंनी पक्षाच्या हितासाठी, तुम्ही चिंचवड विधानसभेची जी वेळेला जगताप साहेबांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी समर्पण केलेलं आहे. समर्पण काय केलेलं आहे की ते दादांच्या सूचनेनुसार त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दादांच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज दुसऱ्या वेळेला भरला आणि त्या ठिकाणी स्वतःचा खर्च करून स्वतःचा पराभव झाला, तरी सुद्धा कोणताही चकार शब्द न काढता दादांसोबतच राहिले, दादांसोबत कायम राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. बरोबर. आजच्या घडीला नवे आणि जुने यांच्यामध्ये सक्षम समन्वय असलेला नेता म्हणून नाना काटे यांच्याकडे पाहिलं जातं. आणि नाना काटेंना जर संधी मिळाली असती तरीही सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला ताकदच मिळालेली असती असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही.